मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन जिंकल्यानंतर सर्वजण दंगा करू लागतात आणि तेव्हा सायली अर्जुनकडे बघू लागते आणि नाराज झालेली असते. तर तेव्हा अर्जुन हळूच आपले कान पकडतो. तर तेव्हा शेवाळे काका सर्वांना थांबवतात आणि मी जाहीर करतो की आजची स्पर्धा जिंकलेली आहे मिस्टर अर्जुन सुभेदार असं सांगतात. तर तेव्हा सर्वजण परत दंगा करू लागतात. तर तेव्हा शेवाळे काकू, तुम्ही तर कमालच केली जावई बापू असं म्हणते आणि सायलीला तुझा नवरा आता तुझ्यावरती अधिकार गाजवणार असं बोलते. तर त्यावर अर्जुन, काकू माझ्या मनावर अगोदरच माझ्या बायकोचा अधिकार आहे असं म्हणतो आणि तो कायम तसाच राहणार आहे असं बोलू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ समोर येतात आणि रागाने अर्जुनकडे बघतात आणि त्यानंतर सायलीला झाली आहे ना आता स्पर्धा, आता बास झालं असं म्हणतात आणि तिला खेचत आतमध्ये घेऊन जात असतात. तर तेव्हा अर्जुन त्यांच्यासमोर येतो आणि मिसेस सायली, यावेळी आपल्यामध्ये अंतर होतं पण पुढच्या वेळी आपण जोडीने पतंग उडवूयात असं बोलतो. तर तेव्हा सायली लाजू लागते. तर तेव्हा अर्जुन, मधुभाऊंना आज मी फक्त एक कॉम्पिटिशन जिंकलेलो आहे पण तो दिवस नक्की येईल ज्या दिवशी मी तुमचा विश्वास नक्की जिंकेन असं म्हणतो आणि तुम्ही त्याच विश्वासाने मिसेस सायलींचा हात माझ्या हातामध्ये द्याल असं बोलतो. तर तेव्हा सर्वजण खुश झालेले असतात. तर तेव्हा अर्जुन परत जाता जाता मागे वळतो आणि अखेर दिलवाले दुनिया ले जाएंगे मधुभाऊ असं बोलतो. तर तेव्हा सर्वजण परत दंगा करू लागतात. तर इकडे तन्वी खूपच रागाला आलेली असते आणि मी अर्जुनला घरी अडवून ठेवण्यासाठी किती प्रयत्न केले होते पण काहीच उपयोग नाही झाला आणि ती पण सॉलिड चिकट आहे, लगेच उठून उभी राहिली असं म्हणते आणि सगळे परत रिलॅक्स झाले आणि घरामध्ये डॉक्टर असणं हा सुद्धा एक मोठा तोटाच आहे, कारण तो अश्विन वेळेवर आला नसताना तर मला अर्जुनला अडवून ठेवता आलं असतं असं बोलते आणि सायलीसुद्धा सॉलिड नशीब घेऊन जन्माला आलेली आहे असं बोलू लागते. तर इकडे सायली पिशवीमध्ये तिळाच्या वड्या आणि लाडू भरत असते. इतक्यात कुसुम तिथं येते आणि सायलीला, तू लहानपणापासून छान पतंग उडवतेस ना, मग आज कशी काय हरलीस असं विचारते. तर तेव्हा सायली हसू लागते. तर तेव्हा कुसुम, मुद्दामून नवऱ्याला जिंकू द्यायचं होतं का असं विचारते. तर तेव्हा सायली, तसं काही सुद्धा नाही, त्यांना माझ्यापेक्षा जास्त छान पतंग उडवता येतो म्हणून जिंकलेले आहेत ते असं बोलते. तर तेव्हा कुसुम, बरं आहे आणि तू हे काय करत आहेस असं म्हणते आणि आनंदाच्या भरात, सगळ्या चाळीला वड्या वाटायच्या आहेत का, ही पिशवी कशासाठी भरत आहेस तू असं म्हणते. तर तेव्हा सायली, मी तुला म्हणाले होते ना, मला या वड्या आणि लाडू माझ्या घरी पाठवायचे आहेत, आता ही पिशवी कशी काय घरी पोचवायची तेच काही कळत नाही असं बोलते. तर त्यावर कुसुम, कशी पोचवणार म्हणजे काय, तू अर्जुनसोबत बोलणार सुद्धा नाहीस आणि तर बोलता आलं असतं ना तर तू म्हणाली असतीस या वड्या आणि तुमच्या आजीला द्या असं म्हणते. तर तेव्हा सायली, मग तुझे त्यांना सांग ना असं बोलते आणि सांग ना त्यांना, मी हे आई आणि आजीसाठी पाठवलेले आहेत, सांगशील ना असं म्हणते. तर त्यावर कुसुम, वेडी आहेस का तू, बाहेर मधुभाऊ बसलेले आहेत, त्यांच्यासमोर मी अर्जुनला वड्या कशा काय देऊ शकते असं म्हणते. तर तेव्हा सायली, ते सुद्धा खरंच आहे पण एक गोष्ट करता येईल ना, चाळीतर्फे त्यांना काहीतरी भेटवस्तू मिळणारच आहे ना, मग आपण ही पिशवी त्या भेटवस्तूमध्ये पाठवली तर आपोआप घरी पोचेल ना असं म्हणते. तर त्यावर कुसुम, कल्पना चांगली आहे पण त्या सुभेदारांच्या कल्पनासारखी बेभरवशाची नाही निघाली म्हणजे झालं ना असं बोलते. तर त्यावर सायली, कुसुमताई, मी आईंच्या बाबतीत हे असं नाही ऐकून घेणार, मला नाही आवडणार ते असं बोलते. तर तेव्हा कुसुम, बरं ठीक आहे, मला माफ कर असं म्हणते आणि चल तुझ्या नवऱ्याला या वड्या द्यायच्या आहेत ना, प्रयत्न तरी कर असं म्हणते. तर इकडे तन्वी सर्वांसाठी एक सरप्राईज घेऊन येते आणि तेव्हा अस्मिता, काय आणलं आहेस असं तिला विचारते. तर तेव्हा तन्वी, सगळ्यांसाठी नवीन कपडे आणलेले आहेत असं म्हणते. तर तेव्हा प्रताप, कशासाठी आणले आहेस असं विचारतो. तर तेव्हा तन्वी, आज सणाचा दिवस आहे ना म्हणून आणलेले आहेत असं सांगते आणि खरं सांगायचं तर गेले काही दिवस घरामधले असे सगळे वागत आहेत की जणू कोणीतरी गेलेलंच आहे, पण मी तर म्हणेन कोणी गेलेलं नाही, उलट या घरामधली
पनवती गेलेली आहे ना असं बोलते आणि मग उगीच उदास कशासाठी बसायचं असं बोलू लागते. तर त्यावर पूर्णा आजी तन्वी बरोबर बोलत आहे, यावर्षीची संक्रांतसुद्धा दरवर्षीसारखी छान साजरी करायला हवी असं बोलते. तर तेव्हा अश्विन कल्पनाला, मामा तुझं हल्ली स्वतःकडे अजिबात लक्ष नाही आणि बऱ्याच दिवसानंतर तू आज नॉर्मल दिसत आहेस असं म्हणतो आणि अगोदर तू किती छान राहायचीस आणि माझे मित्र विचारायचे की तुझी मामा आहे का मोठी बहीण आहे ती असं बोलतो. तर तेव्हा अस्मिता, बरोबर आहे मामा, आम्हालासुद्धा अशीच परत सुंदर दिसणारी मामा हवी आहे असं बोलते. तर त्यावर तन्वी, मग आता लवकरात लवकर तयारी करून घ्या असं बोलते आणि अर्जुन घरामध्ये नसला म्हणून काय झालं, पूर्णा आजी म्हणाली आहे ना की संक्रांत मस्त सेलिब्रेट करायची आहे असं बोलते आणि प्रतापला, मामा हे तुझ्यासाठी आहे आणि कल्पनाला हे तुझ्यासाठी आहे असं म्हणून त्यांचं गिफ्ट त्यांना देते आणि त्यानंतर अस्मितालासुद्धा देते आणि अश्विनलासुद्धा देते आणि त्यानंतर पूर्णा आजीलासुद्धा देते आणि त्यानंतर विमललासुद्धा गिफ्ट देते आणि तुझ्यासाठी सुद्धा आणलेलं आहे असं बोलते आणि चला लवकर तयारी करा असं सांगते. तर तेव्हा कल्पना तन्वी समोर जाते आणि खरं तर या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सगळ्यात जास्त त्रास तुला झालेला आहे. आपण ज्याच्यावरती खूप प्रेम करतो तो दूरसुद्धा निघून जातो, साखरपुडासुद्धा मोडतो. अशावेळी एखाद्या मुलीमध्ये खूप कडवटपणा आलेला असतो, पण तू तर या घरामध्ये गोडवा आणायचा प्रयत्न करत आहेस असं बोलते. तर तेव्हा तन्वी, मामी हे माझंसुद्धा घर आहे ना असं म्हणते आणि चला लवकर तयारी करा असं बोलू लागते. तर तेव्हा सर्वजण आपापले कपडे बदलायसाठी तिथून निघून जातात. तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये, तुमच्यासमोर ड्रामा करायचा म्हणजे खूपच खर्च झाला आहे माझा, पण माझा परमनंट स्पॉन्सर किल्लेदार आहे ना म्हणून बरं झालं असं म्हणते आणि मी प्रत्येक पैसा अर्जुनकडून वसूल करणारच आहे त्याची बायको म्हणून असं बोलू लागते. तर इकडे चाळीमध्ये शेवाळे काका मंडळी आपला आजचा पतंग उत्साह व्यवस्थित पार पडलेला आहे असं बोलतात. तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर तिकडे सायली आपली पिशवी तयार ठेवते आणि कुसुमला इशारा करते आणि हळूच कुणाच्या न कळत बक्षिसाच्या पिशवीमध्ये आपली पिशवी ठेवते. तर तेव्हा शेवाळे काका, जावई बापूंनी येऊन आपल्या आनंदामध्ये भर टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्पर्धासुद्धा जिंकली आहे असं म्हणतात. तर तेव्हा सर्वजण परत टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा शेवाळे काका अर्जुनला, जावई बापू, आम्ही तुम्हाला फार मोठं बक्षीस देऊ नाही शकलो तरीसुद्धा एक फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून एक भेटवस्तू मात्र नक्कीच देणार आहोत असं सांगतात आणि सायलीला, तुझे मिस्टर जरी विजयी ठरले असले ना तरीसुद्धा तू सुद्धा पुढे ये असं बोलतात. तर तेव्हा सायलीसुद्धा पुढे येते आणि अर्जुनसुद्धा पुढे येतो. तर तेव्हा शेवाळे काका हे आमच्याकडून असं म्हणून भेटवस्तू अर्जुनच्या हातात देतात. तर तेव्हा सर्वजण परत टाळ्या वाजवू लागतात. तर सायली अर्जुनला इशारा करते आणि मधुभाऊंच्याकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगते. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंच्याकडे जातो आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना खाली वाकून नमस्कार करतो. तर तेव्हा मधुभाऊ अर्जुनला आशीर्वादच देत नाहीत आणि आपली मान दुसरीकडे फिरवतात. तर तेव्हा सर्वजण चाळकरी एकमेकांच्याकडे बघून कुजबजू लागतात. तर तेव्हा अर्जुन परत उठून उभा राहतो आणि आमच्या नात्यावरची संक्रांत दूर करायला आशीर्वाद नाही देणार का तुम्ही असं विचारतो. तर तेव्हा मधुभाऊ, अरे बाबा, चाळीमधले सगळे तुझ्यावरती खुश आहेत ना, मग माझ्या आशीर्वादाची काय गरज आहे तुला असं बोलतात आणि चाळीमध्ये सगळेजण तुला जावई बापू म्हणतात ना, म्हणून तू माझा जावई झालास असं समजू नकोस असं बोलतात आणि आपल्या कुसुमचे हे सगळे जुने शेजारी आहेत ना त्यांच्यासमोर सायलीचं नाक कापलं जाऊ नये म्हणून मी ही स्पर्धा होऊ दिली आहे आणि आता स्पर्धासुद्धा झालेली आहे. आता निघायचं, आता झाली ना संक्रांत, आता 26 जानेवारी करूनच निघायचा बेत आहे का असं हळू आवाजात बोलत असतात. तर तेव्हा अर्जुनसुद्धा, तुम्ही तर म्हणालात ना तर इथेच राहतो मी असं बोलतो आणि परत निघतो असं म्हणून आपलं गिफ्ट घेतो आणि त्या गिफ्टमध्ये बघतो तर त्याच्यामध्ये तिळगुळांच्या वड्याची पिशवी बघतो आणि आनंदित होतो आणि परत सायलीकडे बघतो. तर तेव्हा सायली मनातल्या मनामध्ये
तिळाच्या वड्या यांच्यापर्यंत पोचल्या म्हणजे घरीसुद्धा जातील आणि माझ्या माणसांना खायलासुद्धा मिळतील असं बोलत असते आणि अर्जुनकडे बघून हसत असते. तर तेव्हा अर्जुन इशाऱ्याने तिला विचारतो. तर तेव्हा सायलीसुद्धा इशाऱ्याने अर्जुनला सांगते. तर तेव्हा मधुभाऊ मध्येच करतात. तर तेव्हा सायली जाऊन कुसुमच्या मागेच उभा राहते. तर तेव्हा अर्जुन काका काकू मी निघतो असं म्हणतो आणि आज खूपच मजा आली असं बोलतो आणि परत मोठ्याने येतो मधुभाऊ असं म्हणतो आणि कुसुमलासुद्धा कुसुमताई येतो असं बोलू लागतो. तर तेव्हा कुसुमसुद्धा या असं म्हणते आणि मधुभाऊंच्या समोर रागानं बोलत असते. तर तेव्हा अर्जुन सायलीकडे बघून तिथून निघून जाऊ लागतो. तर थोडं पुढं जाऊन परत थांबून मागे वळतो. तर तेव्हा सायली कुसुमच्या आडोशाने बाजूला येऊन त्याच्याकडेच बघत असते आणि त्याच्याकडे बघून लाजते. तर तेव्हा अर्जुनसुद्धा तिच्याकडे बघून हसतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा मधुभाऊ मनातल्या मनामध्ये हा किती निर्लज्ज आहे ना, चाळीच्या गेटवरती पाटीच लिहायला हवी की अर्जुन सुभेदार याला प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे असं म्हणू लागतात. तर इकडे अश्विन अस्मिताला हात पुढे कर असं म्हणतो आणि 5 वड्या हातामध्ये देतो आणि तिळगुळ घ्या आणि प्लीज पुढील वर्षभर माझ्याशी गोड गोड बोला असं म्हणतो. तर तेव्हा अस्मिता एक जरी वडी दिली असतीस ना तरीसुद्धा पुढचं वर्ष पूर्ण मी गोडच बोलले असते तुझ्यासोबत असं म्हणते. तर तेव्हा अश्विन मी मागच्या वर्षी 4 वड्या दिल्या होत्या ना तरीसुद्धा तू वर्षभर माझ्यासोबत एक शब्दसुद्धा गोड बोलली नाहीस म्हणूनच हे 5 लाडू दिले आहेत असं बोलतो. तर तेव्हा अस्मिता मग ठीक आहे पुढील वर्षभर मी तुझ्यासोबत बोलणारच नाही असं म्हणते. तर तेव्हा अश्विन काय सांगत आहेस इतर लॉटरीच लागली ना मला असं म्हणतो आणि देवा थँक्यू असं बोलू लागतो. तर तेव्हा अस्मिता रागाला येते आणि अश्विनला एक धपाटा मारते. तर तेव्हा अश्विन मारत काय आहेस वर्षभर तर तू माझ्याबरोबर बोलणारच नव्हतीस ना असं म्हणत असतो. तर तेव्हा अस्मिता वर्षभर बोलणार नाही असं म्हणाले होते मी मारणार नाही असं कधी म्हणाले असं बोलते. तर तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा प्रताप असं जर असेल ना तर अजून 2-3 ठेवून दे असं बोलतो कारण माझ्या लेकीला बोलतोच काय असं म्हणू लागतो. तर तेव्हा सर्वजण परत हसू लागतात. तर तेव्हा कल्पना तुम्ही काय करत आहे हे आगीत तेल का ओतत आहे असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी देवी आई या घरामधलं हस्तखेळतं वातावरण असंच राहू देत असं म्हणते. तर तेव्हा तन्वी पुढं येते आणि पूर्णा आजी तू तर नेहमी सगळ्यांच्या सोबत गोडच बोलतेस त्यामुळे तुला आता वेगळं काय बोलू मी पण तुला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणते. त्यावर पूर्णा आजी तन्वीला इतके दिवस मी तुझ्यासोबत नीट वागत नव्हते पण तेव्हा माझा गैरसमज झालेला होता. आता सगळ्यांच्या समोर मी सांगत आहे की मी तुझ्यासोबत गोड गोड बोलेन असं म्हणून तिला लाडू देते. तर तेव्हा अर्जुन तिथं येतो. तर तेव्हा विमल समोर येते आणि अर्जुन दादा बरं झालं तुम्ही अगदी वेळेत आलात असं म्हणते आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन थँक्यू असं म्हणतो आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा असं बोलतो आणि मी नमस्कार करून येतो असं म्हणून देवीसमोर जातो आणि देवीला नमस्कार करून हळूच पिशवीमधून सायलीने दिलेले लाडू काढतो आणि कुणाच्या न कळत समोरच्या बाऊलमध्ये ठेवू लागतो आणि त्यानंतर देवीला नमस्कार करतो आणि ते बाऊल घेतो आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणू लागतो आणि त्यानंतर पूर्णा आजीला तिळगुळाची वडी देतो. तर तेव्हा पूर्णा आजी त्याच्याकडे न बघताच वडी घेते आणि त्यानंतर बाकी सर्वजणसुद्धा अर्जुनकडून वड्या घेतात. तर तेव्हा प्रतापसुद्धा अर्जुनकडे न बघताच वडी घेतो आणि तेव्हा अर्जुन तन्वीला वडी न देताच देवीसमोर जाऊन ते बाऊल परत ठेवतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन एका भाजीवाल्याला मी तुमची ही सगळी भाजी विकत घेतलेली आहे असं सांगतो पण माझं एक छोटंसं काम आहे असं बोलतो आणि ही एक चिठ्ठी आहे ती तुम्हाला त्या घरामध्ये नेऊन द्यायची आहे असं सांगतो. तर तेव्हा तो भाजीवाला ती चिठ्ठी असलेली पूर्ण भाजी नेऊन सायलीच्या घरामध्ये देतो आणि सायलीला ताई ही सगळी भाजी तुमच्यासाठीच आणलेली आहे असं सांगतो आणि भाजीची टोकरी तिथेच ठेवून बाहेर
बाहेर येतो. तर तेव्हा सायली ती भाजी हातामध्ये घेते आणि तेव्हा तिला ती चिठ्ठीसुद्धा सापडते. तर तेव्हा सायली ती चिठ्ठी वाचू लागते आणि त्याच्यामध्ये ही भाजी किती फ्रेश आहे ना, पण तुमच्या इतकी नाही आणि जोपर्यंत मी तुमचा फ्रेश चेहरा बघत नाही ना तोपर्यंत माझा दिवसच सुरू कसा काय होणार असं लिहिलेलं असतं. तर ते वाचल्यानंतर सायली आनंदित होते आणि माझा चेहरा बघायचा आहे ना तुम्हाला, पण इतकं सोपं नाही ते असं म्हणते. आणि आता मला सुद्धा दिसू द्यात की तुम्ही बायकोचा चेहरा बघण्यासाठी काय काय करता ते असं बोलू लागते. तर मित्रांनो, सायली अर्जुनला चेहरा दाखवण्यासाठी काय गंमत करणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.